आहात सगळे. मी प्राजक्ता बोरसे गुप्ते, न्यूट्रिशनिस्ट आणि योगा मेडिटेशन एक्सपर्ट. तुमचं माझ्या लाईव्ह सेशनमध्ये नाते जोडा निरोगी आयुष्याशी प्रश्न तुमचे मार्गदर्शन तज्ज्ञांचे ह्याच्यामध्ये खूप खूप स्वागत. जसं तुम्हाला माहिती आहे की बरेच जे स्पेशलिस्ट आहेत, मेडिकल प्रोफेशनल आहेत, ते आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे गाईडलाईन्स दिलेले आहेत. डेफिनेटली मला खूप प्रश्न येत असतात आणि त्यांची बरेच प्रश्नांची उत्तरं निवारण करण्याचं आणि निरसन करण्याचं काम आपण इथे करत असतो. आपण डॉक्टरांपर्यंत पोचू शकत नसतो तरी डॉक्टर आपल्यापर्यंत येतात आणि जी काही इन्फॉर्मेशन आहे ती देत आहेत. काही मिथ बस्टर्स आहेत, ते पण आता इथे आपण सॉल्व्ह केलेले आहेत. सो आजच्या सेशनमध्ये आपल्याबरोबर असणार आहेत डॉक्टर ओमकार खंडकर, जे पेडियाट्रिक इम्युनॉलॉजिस्ट, हिमेटॉलॉजिस्ट आणि ऑन्कोलॉजिस्ट आहेत. ते नायर हॉस्पिटलला अटॅच्ड आहेत. कोविड ड्युटीमध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं काम ते करत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बॉम्बे हॉस्पिटल, वॉकआउट हॉस्पिटलला सुद्धा ते अटॅच्ड आहेत आणि ठाण्याला त्यांचं प्रायव्हेट क्लिनिकसुद्धा आहे. डॉक्टर त्यांच्या क्लिनिकचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा इथे नमूद करणार आहेत. कॉमेंट सेक्शनमध्ये आम्ही तो डेफिनेटली तुम्हाला देणार आहोत. आणि खूप साऱ्या महत्त्वाच्या ज्या काही लहान मुलांच्या समस्या आहेत, त्यांच्या न्यूट्रिशनल आणि नॉन न्यूट्रिशनल ज्या काही समस्या आहेत, ज्या त्यांच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात किंवा काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. लहान मुलांमध्ये कॅन्सर कशामुळे होऊ शकतात आणि कुठचे कॅन्सर खूप कॉमन आहेत हे सुद्धा आपल्याला डॉक्टर समजावून सांगणार आहेत. सो डेफिनेटली इट विल बी ग्रेट टू हॅव डॉक्टर ओमकार विथ अस. मी लवकरच त्यांना इन्व्हाइट करते आणि ते लवकरच आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी असतील. ओमकार खंडकर आणि डॉक्टर ओमकार खंडकर, तुमचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत. व्हेरी वॉर्म वेलकम इन दिस टुडे सेशन. यू आर गिविंग अस अ व्हेरी प्रेशियस टाइम and we are going to gather some very valuable information related to kids nutrition, related to how to build immunity, why these vaccines are important. Everyone is waiting for corona vaccine today, so people have understood vaccine is important. You please guide us. Till today we've been talking about do boon zindagi ke, and I think you are the one who's going to explain us how important is that. Yeah, sure. I think it's a very, very important question, Prajakta, because that is, I mean, I'm a hematologist and oncologist, but then, yes, even after being that, the most common question which we are asked are about the vaccines. Vaccines, and I think it is very important because a lot of people have their own reservations when it comes down to giving injections to their kids or even certain drops, you know. So what does vaccine do? So कसं असतं, your body has its own immune mechanisms. The immunity helps you protect from a lot of attacks of outside agents which are called as microbes. Those microbes can be viruses, they can be bacteria, or they can be any other microbes. But then the attacks which keep happening, we don't get infected and develop disease every time we get the attack, because we are almost always every day surrounded by millions of microbes all around us, but we don't develop disease to each of it. So what happens is, when a particular microbe manages to invade the immunity, the immune barrier, and it comes inside and then damages a particular organ or creates a damage in a particular area, that is called as a disease in simple layman's term. Once a disease happens, what happens is the body starts developing cells called as antibodies. The antibodies ही ज्या असतात त्या बॉडीच्या प्रतिकार शक्तीचाच एक भाग असतात, इम्युनिटीचाच एक भाग असतात, विच काइंड ऑफ इदर कोट दी मायक्रोब, म्हणजे त्याला असं कोटिंग करून टाकतात आणि त्याला मारून टाकतात, किंवा त्याच्यावर डायरेक्ट अटॅक करतात आणि त्याला मारून टाकतात. हे झालं की तो डिसीज मधला जो मायक्रोब असतो तो क्लिअर होतो शरीरात, आणि दॅट इज कॉल्ड एज रेमिशन, और डिसीज मधून आपला सुटका झाला असं आपण मराठीत म्हणू शकतो. The problem which happens is, this is a natural process. Suppose मला उद्या एखादा आजार झाला तर मला आधी ते मायक्रोब शरीरात माझ्या येणार, ते काही डॅमेज करणार, त्याची काही कॉम्प्लिकेशन्स होणार, आणि certain times, rarely, very rarely of course, but certain, we want the antibodies to form. We want the cell mediated immunity to come into picture and attack the microbe whenever it comes in the body, but we don't want its complications, we don't want to die out of it. So what we do with the vaccine is, आपण जो ऑर्गॅनिझम असतो, जो मायक्रोब असतो, त्याला इधर अटेन्युएट करतो, म्हणजे त्याची डिसीज कॉझिंग जी क्षमता आहे ती आपण काढून टाकतो, पण त्याची इम्युनिटी ट्रिगर करण्याची जी क्षमता आहे ती आपण तशीच ठेवतो. सो व्हॉट वी डू इज, वेन वी अटेन्युएट दॅट मायक्रोब, म्हणजे आपण त्या मायक्रोबची किंवा त्याच्यातला एखादा
the one who receives these injections. So the one who is receiving these injections will develop the immunity to it in more than 99% of the cases, but will not succumb to its complications or will not develop the disease. So that way, and the other beauty of our immunity or immune system is that once you develop immunity to a particular organism or to a particular agent, generally, unless some major changes happen or some other changes happen, generally we have a lifelong immunity to most of the illnesses which we generally suffer from. Like chicken pox एकदा लहानपणी होऊन गेला की पुन्हा होत नाही. चिकन पॉक्स किंवा एखाद्या प्रकारचा आजार होऊन गेला की तो पुन्हा तोच आजार जनरली आपल्याला होत नाही. काही कारणं असतात ज्यांच्यामध्ये ते रिकरंट गोष्टी दिसतात, पण त्याला वेगळी कारणं असतात. पण जनरली आपण लाईफ लॉंग इम्युनिटी डेव्हलप करतो मोस्ट ऑफ द कंडिशन्स मध्ये. तर तसंच त्याचा ऍडव्हान्टेज होतो की वॅक्सिन दिल्यानंतर म्हणजे इधर सिंगल डोस वॅक्सिन और समटाइम्स वी ऍडव्होकेट समथिंग कॉल्ड एज अ बूस्टर वॅक्सिन, म्हणजे एक आत्ता द्यायचा आणि 4 ते 8 आठवड्यांनी किंवा जास्त आठवड्यांनी दुसरा डोस द्यायचा, तिसरा डोस द्यायचा, असं आपण 2 ते 3 डोसेसची सिरीज करतो आणि त्याच्यानंतर अजून एखादा कधी कधी बूस्टर देतो. ओके. सो या शेड्यूल मध्ये वी ट्राय अँड अचीव्ह दॅट द इम्युनिटी which is being developed will be with the memory. So memory is that, okay, right now we are injecting that microbe without its potency or ability to cause the disease. But the next time, suppose an individual gets exposed to a disease causing microbe, he will eventually or immediately revert back to this microbe with its own immunity or his or her immunity, but will not succumb to the disease. So that is called as a memory. So the immune memory देखील आपण डेव्हलप करतो त्या वॅक्सिनने, त्या अशा डोसेसच्या शेड्यूलमधून, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट टाइम जेव्हा कधी त्या डिसीज कॉझिंग एजंटला गेट एक्सपोज टू, we won't develop the disease, but we will always have our own defense mechanisms in place to deal with it. So that is the beauty of vaccine. I think it's one of the boons to the mankind because like if you ask me, several thousands, I think several millions of deaths we could prevent because of vaccination, and there are many vaccines now. Correct. And with the rate with which we can see even people are dying now in this pandemic, and now we understand that why we are so eagerly waiting for that vaccine, because finally corona is a virus, and I think it's only vaccine which can save us. Correct, doctor? There are many aspects to it. I think it's very difficult to say anything at this point in time. कारण कसं असतं, आपण वॅक्सिन जेव्हा डेव्हलप करतो that time we dissect the microbe into its multiple parts and we develop antibodies. We try and inject only part of that microbe to develop the immunity. But then with corona, it is looking like there are more than 100 candidates for vaccine, and which one will act the best, we don't know yet. And second aspect to it is a viral disease at the end of the day. So yes, vaccine is necessary. Vaccine will be useful in a lot of ways, but when and how and how much, we still don't know. But then that's the only solution we all can see at this point in time. True. Doctor, तुम्ही खूप valuable information सांगताय. Just tell me one thing, which all are the vaccine which Indian government has made it compulsory, which is most necessary? So there are 3 schedules which we follow. One is a universal immunization schedule, or a national immunization schedule is the second one. आणि ज्याच्यामध्ये काही वॅक्सिन्स असतात जी सांगितलेली असतात, जी शासनाच्या मार्गात म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मध्ये किंवा कॉर्पोरेशन हॉस्पिटल्स मध्ये मिळतात आणि जी सगळ्यांना दिली जातात अशी असतात. आणि दुसरी जी एक बॉडी आहे तिला म्हणतात इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स, IAP. तर IAP ने काही वॅक्सिन्स रेकमेंड केलेली असतात, जी आयडियली वी ऑल फील शुड बी गिव्हन टू ऑलमोस्ट ऑल चिल्ड्रन वेरेवर पॉसिबल. आणि त्यांची एक मोठी लिस्ट आहे, म्हणजे इट स्टार्ट्स ॲट बर्थ अँड देन अगेन ॲट 6 weeks, 10 weeks, 14 weeks, 6 months. प्रत्येक असे एक शेड्यूल असतं त्याचं, ज्याच्यामध्ये आपण अनेक आजार कव्हर करतो. म्हणजे BCG, विच इज फॉर मेनली सिव्हिअर फॉर्म्स ऑफ ट्युबरक्युलोसिस, पोलिओ, हेपॅटायटिस B म्हणजे आपण जी कावीळ म्हणतो, जी रक्तात येणारी कावीळ असते, ज्याच्यामध्ये लिव्हरचा आजार होतो, ती, किंवा डिप्थेरिया म्हणजे जरा आय थिंक मराठीमध्ये आपण जे डांग्या खोकला आणि गालगुंड हे जे आजार आहेत
हा. इव्हन टिटॅनस, धनुर्वात या सगळ्या आजारांवर ज्या वॅक्सिन्स आहेत आणि त्याच्यानंतर आता हल्ली अजूनही भरपूर वॅक्सिन्स आहेत जी म्हणजे हेपॅटायटिस ए, एक वेगळ्या प्रकारची कावळी असते जी अन्नातनं होते, ओके. आणि देन व्हायरसला दॅट इज चिकन पॉक्स किंवा टायफॉइड आणि न्यूमोनियाची वॅक्सिन, मेनिगोकोकल म्हणजे ब्रेनला जी इन्फेक्शन होतात मेनिंजायटिस त्याची वॅक्सिन, ही सगळी आपण जनरली हल्ली रेकमेंड करतो. ओके. So there are two categories. One are these recommended vaccines, and there is second category which is called as special circumstances vaccine. So these are given only in special circumstances. So which include like cholera or Japanese encephalitis or yellow fever. If you're traveling to certain areas which are prevalent with yellow fever, then you're always asked to take yellow fever vaccine. Like going to Kenya, all must have experienced that. Correct. So these are the two categories of vaccine. The first category, which are recommended by IAP, I feel everyone should take those vaccines because of course a lot of childhood illnesses can be covered because of that. ओके. डॉक्टर, मी ऐकून आहे या वेगवेगळ्या वॅक्सिनच्या संदर्भात, आणि देर आर 3 टाइप्स ऑफ वॅक्सिन असं म्हटलं जातं. एक आहे इंट्रामस्क्युलर, एक आहे सबक्युटेनियस आणि एक आहे ओरल वॅक्सिन. तुम्ही त्याच्याविषयी थोडं जास्त काही सांगाल का? So as I said, vaccine will be the same. That is, the purpose of the vaccine will be same. That is developing the immunity without causing the disease. आपल्याला आजार नकोय पण आपल्याला त्याची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती हवी आहे. That will be the purpose of all vaccines. ते आपण द्यायचं कसं, mode of administration is what you are trying to say. एक इंट्रामस्क्युलर म्हणजे आपण the vaccine डायरेक्ट मसल्स मध्ये म्हणजे स्नायूमध्ये इंजेक्ट करतो. That is called as intramuscular. The advantage is the muscles have a lot of blood supply. They are very vascular. Vascular in the sense त्यांच्यामध्ये चिकट रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे ते वॅक्सिन पटापट अब्सॉर्ब होतं आणि त्याच्यावर त्यांचा इफेक्ट चांगला आहे. So that is one mode of administration of vaccine. Second is subcutaneous, which you mentioned. Subcutaneous म्हणजे आपण, if you lift your skin like this, suppose I lift my skin, so I can feel a space under the skin. If you lift it, you just right. If you lift it, you can feel a space under the skin before you reach the muscle. So that space is called as a subcutaneous space. Cutaneous skin, sub is below the skin. So that space is called as subcutaneous space, आणि तिथे आपण वॅक्सिन इंजेक्ट करतो. काही वॅक्सिन्स असतात जसं चिकन पॉक्सचं वॅक्सिन जे आपण सबक्युटेनियसली इंजेक्ट करतो. आणि थर्ड इज ओरल. ओरलचा ऍडव्हान्टेज हा असतो जसं ओरल पोलिओ ड्रॉप्स, 2 बूंद जिंदगी का, I think you started the talk with that. So oral polio or even rotavirus vaccines. So the advantage is you develop local immunity. Like polio is a foodborne disease. It's also respiratory, of course. Let's not consider polio. Polio is different. But then let's consider rotavirus. Rotavirus is a virus which causes diarrhea. So आपण जे वॅक्सिन आहे ते आपण तोंडाने देतो. ते ड्रॉप्स आपण तोंडाने टाकतो की जेणेकरून लोकल इम्युनिटी म्हणजे गट इम्युनिटी जी म्हणतात ती डेव्हलप होते आणि यू protect. I mean, see, when a microbe is entering from your gut, you have to have defenses right at that level, which will gate those areas and not let it enter inside the bloodstream. So that immunity is possible when you give oral vaccines like these. So these are just different modes of administration. And it's been studied which is the best mode, and that way we design it and we give it. आपण खूप छान व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळवली आहे वॅक्सिन संदर्भात. तुम्हाला ज्या काही अजून क्वेरीज असतील डेफिनेटली तुम्ही विचारू शकता. कॉन्टॅक्ट नंबर अवेलेबल असेल, तुम्ही सिस्टमॅटिक अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांशी संपर्कसुद्धा साधू शकता. डॉक्टर, पेडियाट्रिक इम्युनॉलॉजी जेव्हा तुम्ही म्हणता आहात, तुम्ही स्पेशलिस्ट आहात, आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल की हे इम्युनिटी बूस्टिंग तुम्ही मुलांमध्ये कसं करू शकता. कुठच्या गोष्टींची गरज असते इम्युनिटी बूस्टिंगसाठी? See, there are many factors which are involved in a normal growth and development of a child. Correct. So, when you say a normal growth, it indicates that the child will stick to the growth which is seen in more than 95% of the kids in the population. That is something which we call as normal. So, a normal growth or the development
of view or from company point of view also. So all these factors matter eventually for an adequate or optimum growth of a child. So ते factors आणि त्याच्याहून सर्वात महत्त्वाचा म्हणजे which we should never forget is the genetic aspects to it. करेक्ट Like तो जो मुलगा किंवा मुलगी आहे is born with what pool of genes. That also matters. So when all these factors are in the right proportion, like proportion नाही म्हणता येणार, but in the right place आणि ते optimum असतात, I think that's when you can achieve normal, adequate, optimum growth and development, which itself indicates that the child has good immunity. Of course, one important aspect is vaccines. A good vaccination schedule, if the child has followed, he will automatically be protected from a lot of illnesses, especially the ones, obviously, which the vaccines have covered. So all these factors put together, you can always ensure that the child has good immunity to live. Nutrition definitely plays an important role. And physical activity, which we a lot of times see that it is kind of disappearing in the upcoming generations. I think, yeah, so these are the factors which matter in developing a good immunity. But how do we understand that our child is having a good growth and a development? What is the normal maybe signs and maybe symptoms or symbols that parent would know that okay, the child is in a normal range of growth and there is no disorders which are forming, like, or probably I can ask that when they should connect to you first. So again, there are 2-3 aspects to it. One is when you go to a pediatrician, they have something called as growth charts. Growth charts काय असतात तर आपण जेव्हा ज्या pediatricianची visit असते त्या मुलाची किंवा मुलीची, तेव्हा त्याचं ते weight घेतात, काही circumferences घेतात, म्हणजे head circumference किंवा arm circumference, आणि त्याची height किंवा length मोजतात, आणि we plot it on a chart. So that chart has a curve, okay, and it has a centile. So we see to it that the child is lying between or around the 50th centile, but definitely more than the 3rd and less than the 90th centile, or more than the 10th, I would say, and less than the 90th centile, so that the child has optimum growth. What we monitor it by, this is how we monitor. त्याच्या growth chart मध्ये त्याचा curve समजा parallel जात असेल, so optimum curve जो generally असतो, we say that the child is growing normal. If there are any issues with it, we have to check it with the parents, त्यांची height, त्यांचा weight, त्यांच्या इतर फॅक्टर्स, आणि त्या सगळ्या कॉर्पोरेट करून आपण पुन्हा तो कर्व काढतो आणि त्याच्यावरून कन्क्लुजन काढतो. कन्क्लुजन पटकन निघत नाही. जर कर्व आपल्याला थोडासा खालून जाताना दिसला किंवा वरून जाताना दिसला, यू नॉट डायरेक्टली कन्क्लूड बिकॉज यू हॅव टू consider a lot of other factors to it. So but that is one way of monitoring the growth. As far as development is concerned, earlier age, I think all of you, I mean, of course it's not restricted to the age, but generally they are talked about maximally in the first 3 to 4 years of age, which are called as milestones. So this आपण जनरली बघतो की एखाद्या बाजूच्या काकू येतात आणि म्हणतात हा चालायला लागला का नाही का अजून, हा चालायला लागला, आमचा चालायला लागला, तुमचा नाही का लागला, किंवा बसायला कधी लागला, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की तो बसायला पाळ कधी लागतंय किंवा चालायला कधी लागतंय, उभं कधी राहतंय, टर्न कधी होतंय, किंवा इव्हन बोलायला कधी शब्द लागतंय, यांना आपण माइलस्टोन्स म्हणतो. आता त्या माइलस्टोन मध्ये पण 4 डोमेन्स असतात. एक असतं क्रॉस मोटर, म्हणजे या सगळ्या चालणं, धावणं, या गोष्टी ज्या आहेत त्या क्रॉस मोटर माइलस्टोन्स असतात. काही असतात फाईन मोटर माइलस्टोन्स, म्हणजे हातात पेन्सिल पकडणं किंवा रेघोट्या ओढणं किंवा अजून छोट्या छोट्या गोष्टीच्या फाईन मोटर स्किल्स लागतात ज्यांना, त्यांना आपण फाईन मोटर माइलस्टोन्स म्हणतो. काही असतात सोशल माइलस्टोन्स, आणि लास्ट असतात स्पीच, दॅट इज लँग्वेज माइलस्टोन्स. सो या 4 डोमेन्स असतात, प्लस त्याच्या ऍडिशनली विजन आणि हिअरिंग, या दोन्ही गोष्टी आपण कन्सिडर करतो. आणि वी सी टू इट, इट इज नथिंग लाईक की माझा मुलगा चालायला समजा 12व्या महिन्यात लागला आणि दुसऱ्याचा मुलगा 14व्या महिन्यात लागला म्हणजे हा थोडासा जास्त हुशार आहे, असं काही नाही. रेस मध्ये नाहीये हे सगळं. Yeah, so there is a range to it. If your child is falling in that range, like suppose a particular milestone has a range from 10 to 15 months. ते 10व्या महिन्यात जरी अचीव्ह झालं आणि 15व्या महिन्यात जरी अचीव्ह झालं, it is the same. So if your child is falling in that range, then we say that the child is developing optimally. Correct. If the child is crossing that range beyond a point, even earlier is at times worrisome, आणि even later, so त्याला आपण रेड फ्लॅग साइन्स म्हणतो. म्हणजे बाबा 15व्या महिन्यापर्यंत झालं पाहिजे होतं, पण आता बाबा तो 21 महिन्यांचा झालाय तरी सुद्धा त्याला ते अचीव्ह करता आलेलं नाही आहे, देन वी मे कॉल इट ॲज
साइन की बाबा इथे काहीतरी थोडासा